नाही, कुठेही काही बाबतीत जिथे स्पर्धा निर्माण होते तिथे कदाचित ईर्ष्येतून काही गोष्टी होऊन जातात. खरं तर GI मानांकन काय भारतभरातल्या 1 आणि 2 गोष्टींना नाही आहेत, त्याच्यामध्ये शेकडो गोष्टी येऊन जातील. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य असणाऱ्या गोष्टी आहे. शेवटी जरी या ठिकाणी आंबा पिकतोय तो काय आज पिकत नाहीये, बरोबर, ज्याला शेकडो वर्षांचा लिखित इतिहास आहे या सगळ्या गोष्टींना. दुसरी गोष्ट अशी आहे की जरीही काही लोक रोपं बाहेरून जरी आणत असली समजा, परंतु माती आणि जमीन इथलीच आहे, हवामान इथलं आहे, पाणी इथलं आहे. त्याच्यामुळे GI मानांकन मिळवण्यासाठी हवामान, पाणी, रासायनिक म्हणण्यापेक्षा शेतीचे जे गुणधर्म आहेत ते त्या फळामध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे उद्या कुणी म्हणजे कोकणातलं जे फळ आहे त्याचे गुणधर्म ते इकडे नाही येऊ शकत आणि इकडलं फळ तिकडे येऊ नाही शकत. प्रश्नच नाही. म्हणजे मातृवृक्ष जरी इकडचे तिकडे असले तरी ज्या ठिकाणी तो वाढतो त्या ठिकाणच्या गोष्टी तो आत्मसात करतोच ना साधारणपणे. म्हणजे भारतीय माणूस अमेरिकेत जरी गेला साधारणपणे काही वर्ष तिथे जरी राहिला तरी तिथल्या भाषेचा ऍक्सेंट असेल समजा, तिथलं कल्चर असेल, तो तिथे जोपासणारच असतो ना साधारणपणे. एकदम उत्तम उदाहरण दिलं. म्हणजे 2 मुलं जरी वेगवेगळ्या घरात जरी राहिली तरी त्यांच्यावर वेगवेगळे होणारे संस्कार वेगळे वेगळे. एक्झॅक्ट तसंच आहे ना. आणि वेगळं आम्ही काय करतोय साधारणपणे, नैसर्गिकरित्या आंबे ज्या वेळेस येतात त्याच वेळेस आंबे पिकवतोय, त्यावेळेस मार्केटमध्ये घेऊन येतोय. त्याच्यामुळे कुणी जरी त्याच्यावरती काही आक्षेप नोंदवले, काही जरी झालं तरी शेवटी इथल्या मातीतले गुणधर्म इथले दाखवणार आहे, ते बाहेरचे तो दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामुळे शिवनेरी हा वेगळं पण आहे आणि आपल्या जगामध्ये किंवा भारतामध्ये शिवनेरी हा त्याची वेगळा ठसा उमटवते, त्याची वेगळी ओळख निर्माण करतोय आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या तालुक्यातला आपला शिवनेरी म्हणजे आंबेगाव आणि शिवनेरी जुन्नर तालुक्यातला आंबा हा खूप मोठा प्रसिद्ध आहे. खरं तर भीमाशंकरचा सुद्धा गावठी आंबा पुणे मार्केटमध्ये किंवा मुंबई मार्केटमध्ये सुद्धा चांगला धुमाकूळ घालत असतो. तो गावठी आंबा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मी दुसरं